नमस्कार मित्रांनो, 1,00,000 रुपयाचं कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि बिनव्याजी. तुम्हाला कुठल्याही बँकेत जायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला EMI भरायचे आहेत. कमीत कमी कागदपत्रे, सर्वात कमी प्रोसेस. फक्त तुम्हाला EMI ₹2,085 48 महिने भरायचे आहेत. तुम्हाला कुठल्याही बँकेत जायची गरज नाही आहे. तुम्हाला जास्त कागदपत्रे लागणार नाही आहेत. फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुम्हाला मिळून जातील ₹1,00,000 कर्ज, हे बिनव्याज. मित्रांनो, ही प्रोसेस कशी काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. अर्ज कसा करायचा, कागदपत्र कुठची लागणार आहेत आणि प्रोसेस काय असणार आहे, GR मध्ये काय म्हटलं आहे, याची सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जाऊया ऑनलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा केला पाहिजे, कुठल्या महामंडळामार्फत आपल्याला कर्ज भेटणार आहे आणि ते सुद्धा बिनव्याजी भेटणार आहे, जी संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जाऊया ऑनलाईन आणि त्या ठिकाणी टाकायचं आपल्याला VJNT टाकल्यानंतर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत आपल्याला हे लोन भेटणार आहे. बघा मित्रांनो, अजिबात व्हिडिओला स्किप करू नका. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. कुठल्या कुठल्या जाती या मंडळाच्या अंडर येत आहेत, या सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अजिबात व्हिडिओला स्किप करू नका. मी तुम्हाला सगळं या ठिकाणी दाखवणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजना आपण या ठिकाणी बघताय. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे मित्रांनो. सगळ्या जाती तुम्हाला दाखवणार आहेत. कुठल्या कुठल्या जातींसाठी 1,00,000 रुपये तुम्हाला बिनव्याजी भेटणार आहेत आणि त्यासाठी कागदपत्र आपल्याला काय कुठली कुठली त्या ठिकाणी लागणार आहेत. आपण या ठिकाणी बघा, मी तुम्हाला दाखवतो 1,00,000 रुपये थेट कर्ज योजना. आता यामध्ये आपणास सर्व माहिती दिलेली आहे. या ज्या पेजवरती तुम्ही बघितलात ती योजनेचा तपशील आहे. आता तपशीलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, थेट 1,00,000 रुपये कर्ज योजना आहे आणि पात्रता काय असणार आहे आणि तपशील ही पूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आपण त्या ठिकाणी बघतोय 1,00,000 पर्यंत थेट कर्ज उपलब्ध तुम्हाला होणार आहे. महामंडळाचा सहभाग त्यामध्ये 25% असणार आहे आणि लाभार्थीचा सहभाग हा निरंक म्हणजे काहीच असणार नाही आहे. ओके. त्यानंतर 48 हप्त्यामध्ये आपल्याला मुदत आहे. 2,085 रुपये आपल्याला नियमित हप्ता भरावा लागेल. हां, आणि जर तुम्ही मित्रांनो हप्ता जर भरला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी 4% व्याज आकारलं जाईल. जर तुम्ही हप्ता भरला नाही तरच व्याज आहे. बघा, आपण त्या ठिकाणी बघू शकता थोडंफार. आता मित्रांनो, त्यामध्ये पात्रता आपली काय असणार आहे आपण त्या ठिकाणी बघू शकता. अर्जदाराची पात्रता काय, तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. ही सर्वात मोठी पात्रता त्या ठिकाणी आहे. त्यानंतर लाभार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्गातील असला पाहिजे. आता कुठल्या कुठल्या जाती आहेत, आपली जात त्यामध्ये येते का, आपण ती चेक करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कुठली कुठली जाती यामध्ये आहेत. ओके. त्यानंतर अर्जदार कुठल्याही बँकेचा किंवा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. ही सगळ्यात महत्त्वाची अट त्या ठिकाणी टाकलेली आहे. थकबाकीदार असता का मध्ये तुम्हाला खास मध्ये मित्रांनो याच्यावरती आपल्याला आपण बघू शकता एकच व्यक्ती या ठिकाणी लाभ घेऊ शकतो. त्यानंतर अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे व्यवसाय किंवा करत असाल त्याचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे. आता कागदपत्र कुठची लागणार आहे, आता अत्यंत कमी कागदपत्र आपल्याला लागणार आहे. शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आपण त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्न दाखला म्हणजे तहसीलदारकडून आपल्याला जो उत्पन्न दाखला तो मिळतो तो, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, शासन मान्य स्वयंघोषणापत्र, व्यवसायाचे दरपत्रक म्हणजे कोटेशन, जो आपण व्यवसाय करणार आहोत, जे मटेरियल मशिनरी आपण जे घेणार आहोत त्याचं आपल्याला कोटेशन द्यावं लागेल. व्यवसाय करता जागेचा पुरावा म्हणजे आपण ज्या व्यवसायात करणार म्हणजे घराचा असेसमेंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास व्यवसायानुसार लागू. अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतलं असेल तर प्रशिक्षणाचं तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि जर लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला फक्त 48 हप्ते तुम्हाला भरायचे आहेत. 2,085 तुम्हाला हप्ता हा बसणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्याज नसणार आहे. अर्ज तयार करायचा आहे आपल्याला, ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपण भरू शकतो. कागदपत्र गोळा करायची आहेत. त्यानंतर आपण अर्ज सादर करणार आहोत आणि त्यानंतर आपण स्थिती तपासा, आपली स्थिती आपण पाहू शकतो. अशी पूर्णपणे त्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला एक अर्ज भरून दाखवणार आहे. अर्ज भरून त्यामध्ये कुठल्या कुठल्या जाती येणार आहे. तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा.
मी तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवणार आहे. मी ऑनलाईन अर्ज यावरती क्लिक करतोय बघा. आपण त्या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे. मी तुम्हाला ह्या अर्जामध्ये मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपण माझ्या व्हिडिओ बघू शकता कसा अर्ज भरायचा आहे तो. फक्त मी तुम्हाला जाती दाखवणार आहे. कुठल्या कुठल्या जातींसाठी 1,00,000 रुपये बिनव्याजी आपल्याला मिळणार आहेत आपण त्या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो बघा. ही सगळी माहिती भरायची आणि खाली बघा कॅटेगरी किंवा प्रवर्ग असं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ती कॅटेगरी आपण त्या ठिकाणी बघू शकता. आता मी विमुक्त जाती घेतलेल्या आहे आणि विमुक्त जातीमध्ये कुठल्या कुठल्या जाती त्या ठिकाणी येत आहेत तर आपण त्या ठिकाणी बघू शकता. आपण फॉर्म ऑनलाईन सर्च करून बघू शकतो की आपली जात त्यामध्ये येते का, तर आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे बघा. त्यानंतर मी भटक्या जमाती त्या ठिकाणी घेतो. भटक्या जमातीमध्ये कुठली कुठली जात येते बघा आपण त्या ठिकाणी बघू शकता. तर ती जात या जातीच्या लोकांसाठी आपल्याला 1,00,000 रुपये बिनव्याजी मिळणार आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता. मी सगळ्यात तुम्हाला जाती दाखवतोय. तुम्ही ऑनलाईन जाऊन पूर्णपणे चेक करू शकता तुमची जात कुठल्या कशामध्ये येते दिसते का त्यामध्ये. त्यानंतर भटक्या जमाती मध्ये सुद्धा धनगर जात आहे. धनगर जातीमध्ये सुद्धा किती ते प्रकार असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपली जात त्या ठिकाणी आहे का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो बघा. मी तुम्हाला दाखवतोय सगळ्या जाती तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवत आहे. मित्रो, आपण अशा प्रकारे बघू शकता पूर्णपणे 1,00,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आपल्याला व्याज भरायचे नाही आहे, पण हप्ता आपल्याला नियमित भरायचा आहे. ही सगळी कागदपत्र घेऊन तुम्हाला जिल्ह्याच्या समाज कल्याण समाज कल्याण जो विभाग असतो जिल्ह्याचा, त्या विभागामध्ये आपल्याला ही कागदपत्र नंतर सबमिट करायचे आहेत. जर आपण ऑनलाईन फॉर्म भरून झाला, आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला सर्व ओरिजिनल कागदपत्रे आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याणचा जो विभाग असतो त्या विभागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जावं लागते बघा. शेवटची जात आहे SBC मध्ये पण सुद्धा बऱ्याच जाती आहेत आपण त्या ठिकाणी बघू शकता आणि ती लोकसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आपण आपल्या व्यवसायाला मदत व्हावी हाच एक सरकारचा उद्दिष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज हे सरकार आपल्याला देत आहे. ओके मित्रांनो, अत्यंत कमी कागदपत्र आहेत. जवळजवळ आपण जी कागदपत्रे नेहमीच वापरतो तीच कागदपत्र आहेत आणि त्याच कागदपत्रांच्या आधारावरती आपण हे 1,00,000 रुपये कर्ज शासनाकडनं बिनव्याजी मिळू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला शासनाचा GR दाखवणार आहे. आपण बघू शकता या वेबसाईटवरती पण सगळे GR तुम्हाला दिलेले आहेत. ही सगळी महामंडळ आपण बघू शकता. प्रत्येक महामंडळाकडनं आपल्याला लोन मिळतं. आता शासनाचा GR हा बघा मी तुम्हाला समोरच दाखवतोय. हा GR तुम्ही पूर्णपणे बघू शकता. मी तुम्हाला दाखवलेले वेबसाईटवरनं तुम्ही तो GR डाउनलोड करू शकता. म्हणजे मित्रांनो, ही जी बातमी आहे, ही जी व्हिडिओ आहे ती पूर्णतः खरी आहे. त्यामध्ये कुठलंही खोटेपणा असं नाहीच आहे. त्यामुळे सर्वच यूट्यूबच्या व्हिडिओज त्या खोटे नसतात. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला मी दाखवलेली आहे. हे लोन करताना तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला किंवा काही तुम्हाला माहिती हवी असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. लगेच तुम्हाला उत्तर आमच्याकडनं दिलं जाणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला कुठली हेल्प पाहिजे असेल, तुम्हाला कुठली मदत पाहिजे असेल, तुम्हाला कुठची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि त्यावर लगेच जेव्हा आम्हाला वेळ भेटेल त्या क्षणी तुम्हाला रिप्लाय हा लगेच दिला जाईल. म्हणजे तुम्हाला अजून काय माहिती जर समजली नसेल तर ती पूर्णपणे माहिती तुम्हाला कमेंट्सद्वारे सांगितण्यात येणार आहे. त्यामुळे अजिबात तुम्ही हे करू नका. तुमच्या जिल्ह्याचं समाज कल्याण जे ऑफिस असतं तर त्या ठिकाणी जाऊन आपण अजूनही अधिक माहिती तिकडनं आपण घेऊ शकतो आणि आपलं हे कर्ज त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यांचे काहीतरी प्रोसेस पेपर कागदपत्र हे वेगळे असू शकतात. तुम्ही त्या ठिकाणी जावा, चौकशी करा आणि त्या ठिकाणी जे ऑफिसर्स असतील त्यांना विचारा की ह्या स्कीमबद्दल आम्हाला माहिती पाहिजे आणि ह्या स्कीममध्ये येणाऱ्या सर्व योजना आम्हाला घ्यायच्या आहेत असं त्यांना सांगा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या. मित्रो, आपल्या समाजातील बरेचसे लोक त्यांना छोटी मोठी कर्ज पाहिजे असतात. तर बँक तुम्हाला देत नाही. हे जामीनदार घेऊन या, ते जामीनदार घेऊन या असं तुम्हाला बँकवाले सांगत असतात. त्यामुळे तुम्ही कर्ज घेण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठलाही जामीनदार देण्याची गरज लागत नाही. आपण कमीत कमी कागदपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतो. मित्रो, माझी तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद.